श्रीराम समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 6वा. समास 2. ब्रह्मपावन निरूपण. उर्वरित भाग. निर्गुण ब्रह्म दृश्याच्या पलीकडे राहते. दृश्याचे कोणतेही धर्म त्यास लागू पडत नाहीत. वेद आणि श्रुती असे सांगतात की हे दृश्य नाशवंत आहे. निर्गुण ब्रह्म तेवढे शाश्वत आहे असे ज्ञानी पुरुष जाणतात. ते ब्रह्म शस्त्राने तोडू म्हटले तर तुटत नाही, विस्तवाने जाळू म्हटलं तर जळत नाही, पाण्याने कालवू म्हटले तर कालवले जात नाही, ते वाऱ्याने उडत नाही, ते पडत नाही, ते झडत नाही, ते घडवता येत नाही, ते छपत नाही, त्याला कोणताही रंग नाही, ते सगळ्या पदार्थाहून वेगळेच आहे, पण ते सदा सर्वकाळ असल्याशिवाय राहत नाही, ते निरंतर टिकते. ब्रह्म दिसत नाही म्हणून काय झाले, ते सगळीकडेच भरून राहिलेले आहे. ते सूक्ष्मपणे जेथे तेथे व्यापलेले आहे. आपल्या दृष्टीला अशी सवय लागलेली आहे की जे दिसेल ते पाहावे आणि खरे मानावे, परंतु जे रहस्य असते ते नेहमी गुप्त असते हे समजावे. जे इंद्रियांना दिसणारे व उघड असते ते असार असते, मिथ्या असते. जे गुप्त असते, सूक्ष्म असते ते सार असते, सत्य असते. गुरूंकडून प्रत्यक्ष ऐकलेल्या उपदेशाने हे विवेचन बरोबर कळू शकते. जे बुद्धीला उकलत नाही ते उकलून घ्यावे. जे इंद्रियांना दिसत नाही ते पाहावे. जे कळत नाही ते विवेकाच्या जोरावर समजून घ्यावे. साधना करून सूक्ष्म ब्रह्म पाहण्याचे, अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी आणावे. त्यासाठी देहाचे कष्ट लागत नाहीत, मनाचे कष्ट मात्र लागतात. जे गुप्त आहे ते स्वतःच प्रकट करून घ्यावे. जे असाध्य आहे, कष्टसाध्य आहे, ते आत्मस्वरूप साध्य करून घ्यावे. जे अवघड आहे त्याचा चिकाटीने सतत अभ्यास करावा. वेद, ब्रह्मदेव आणि शेष ज्या ब्रह्माचे वर्णन करता करता थकले, अगदी पराभूत झाले, ते परब्रह्म आपण विशेष प्रयत्न करून साधावे. आपण त्याचा साक्षात अनुभव घ्यावा. ज्या परमात्म स्वरूपाचा अनुभव येण्यास प्रयत्न कोणता करावा ते सांगतात. पण ते परब्रह्म कसे अनुभवावे असे विचाराल तर त्याचे स्वाभाविक साधन सांगतो. अध्यात्म श्रवणाने ते परब्रह्म प्राप्त करून घ्यावे. ते पृथ्वी नव्हे की आप नव्हे की तेज नव्हे की वायू नव्हे की कोणत्या एका रंगाचे नाही. ते व्यक्त नाही, इंद्रियांना दिसणारे नाही, ते अव्यक्त आहे, अतींद्रिय आहे. जे व्यक्त आहे त्याला देव म्हणावे असा वरवर पाहणाऱ्या अज्ञानी लोकांचा स्वभाव आहे. म्हणून सामान्य जनतेला जितके गाव तितके देव असतात. अशा रीतीने खरा देव कोण हे कळल्यावर मग खरा मी कोण याचा शोध करावा. अशा प्रकारे खरा देव कोणता हे निश्चितपणे कळले, देव निर्गुण आहे असा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे मग आपणच आपल्या अंतर्यामी स्वतःचा शोध करावा. माझे शरीर असे आपण म्हणतो, याचा खरा अर्थ मी देहाहून वेगळाच आहे. माझे मन अशी जाणीव आपल्याला असते, याचा अर्थ खरा मी मनही नव्हे. आपल्या देहाचा विचार केला तर देह हा पंचमहाभूतांचा विस्तार आहे, आणखी काही नाही असेच दिसून येईल. एका भूतामध्ये दुसरे भूत विलीन करीत गेले तर सर्व भूते नाहीशी होऊन अखेर साररूप अविनाशी आत्मा तेवढा उरतो. देहबुद्धीचा मी कोठे राहतो हे शोधू लागले तर त्याला स्थानच नाही असे आढळते. मग त्याला पाहण्याचे काही कारण उरत नाही. ज्या 5 भूतांचा देह बनलेला आहे ती भूते आपापल्या ठिकाणी विभागून नाहीशी होतात. आपले शरीर म्हणजे पंचमहाभूते एकत्र बांधून तयार झालेले एक गाठोडे आहे. जर कोणी विचाराने, साधनाने ते सोडू लागला तर ते गाठोडेच सापडत नाहीसे होते, ते विलीन होऊन जाते. आपले शरीर हे पंचमहाभूतांचे गाठोडे आहे. विचाराने त्याचे विवरण केले तर आज मीपणाने वावरणारे आपण उरत नाही,
फक्त निरंतर टिकणारा आत्मा तेवढा उरतो. जेथे मीपणाला जागाच उरत नाही तेथे जन्म कोणता व मृत्यू कोणता, तेथे जन्म कसला व मृत्यू कसला. खरे पाहिले तर परमात्मा वस्तूला पाप पुण्याचा स्पर्श होत नाही. पाप पुण्य व यमयातना याच्या निर्गुणाशी काही संबंध नाही. आपला खरा मी निर्गुण आहे, त्यामुळे त्याच्या ठिकाणी जन्म मरणांना स्थान नाही. मी देहच आहे ही दृढ भावना आपल्या बंधनास कारण होते. विवेकाने ती उकलावी. मी निर्गुण आत्मा आहे असे विवेकाने ध्यानात आल्यावर त्याचे अखंड अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करावा. त्यातून स्वस्वरूपानुभव उदय पावतो. आत्मज्ञानाने आत्मस्वरूप झाल्यावर देह प्रारब्धावर सोडून स्वानंदात राहावे. अशा रीतीने देव आणि भक्त यांचे ऐक्य घडून येते. मी देहच आहे या दृढ भावनेने जीव बांधलेला असतो. विवेक केल्याने त्या बंधनातून तो मोकळा होतो. देहबुद्धी सुटून तो देहाच्या पलीकडे गेला म्हणजे मोक्षपदास पोहोचतो. निर्गुण आत्मा हाच खरा मी आहे असा साक्षात अनुभव येणे म्हणजेच जन्माचे सार्थक होय. परंतु हा अनुभव येण्यास पुन्हा पुन्हा विवेक करावा लागतो. झोपेतून जागे झाल्यावर स्वप्न जसे आपोआप विरते तसे सारखा विवेक केल्याने दृश्य ओसरू लागते. स्वस्वरूपाच्या अनुसंधाने जीव तरतो. संधानाच्या मागे मागे राहणे याचे नाव अनुसंधान. स्वस्वरूप किंवा आत्मस्वरूप हे आपले संधान होय. त्याच्या मागे राहणे म्हणजे त्याचे सारखे चिंतन करणे. सतत चिंतनाने मन तदाकार होते. अखेर मी आत्मस्वरूप आहे असा साक्षात्कार होतो. आपण स्वतःला स्वस्वरूपात लीन करावे. विवेकाच्या अभ्यासाने आपण स्वस्वरूपाहून वेगळे उरूच नये. स्वस्वरूपात लीन होण्याच्या या अवस्थेला आत्मनिवेदन म्हणतात. प्रथम अध्यात्म श्रवण करावे, मग श्री सद्गुरूंच्या चरणांची सेवा करावी. पुढे श्री सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने आत्मनिवेदन साधावे. आत्मनिवेदन झाल्यावर निव्वळ शाश्वत आत्मवस्तू तेवढी उरते आणि मी व आत्मा एकच आहोत असे ज्ञान होते. श्रवण, मनन, निदिध्यास व साक्षात्कार ही 4 पायऱ्यांची उपनिषद सिद्ध परमार्थ साधनाच श्री समर्थांनी निराळ्या शब्दात येथे सांगितले आहे. ज्या आत्मज्ञानाने जीव ब्रह्मरूपच होतो त्याचे संसारातील दुःख नाहीसे होते. नंतर देह प्रारब्धावर सोडून तो मनाने स्वस्थ राहतो. ज्ञानांची काय किंवा अज्ञानांची काय, जीवन यात्रा प्रारब्ध गतीने चालते. आत्मज्ञानी पुरुषाला ते समजते, अज्ञानी पुरुषाला ते कळत नाही. म्हणून ज्ञान झाल्यावर ज्ञानी पुरुष आपला देह प्रारब्धाच्या स्वाधीन करतो. सारांश, याला आत्मज्ञान म्हणतात. आत्मज्ञानाने समाधान मिळते. जीव परब्रह्मामध्ये विलीन होऊन एकरूप होतो. तो खरा भक्त बनतो. आता जे व्हायचे असेल ते होऊ दे, जे जायचे असेल ते जाऊ दे अशी मनाची निर्भय व निश्चित अवस्था होते. जन्ममरणाचे भयच मुळी मनातून सर्वस्वी नाहीसे होते. संतांच्या संगतीचा लाभ झाला म्हणजे मुख्य देवाची ओळखण होते. ती झाली की देव आणि भक्त एकरूप होतात आणि मग या संसारातील हिसकी विराम पावते. समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.